पुण्यामध्ये अपघातासाठी प्रसिद्ध असलेला ब्रिज म्हणजेच नवले ब्रिज आणि काल पहाटे 5:30च्या सुमारामध्ये पुन्हा एकदा या ब्रिजच्या खाली एक नवीन ऍक्सिडेंट झालेला आहे। तुम्ही बघू शकताय माझ्या डाव्या साईडला, आपण या ब्रिजच्या परिसरामध्ये आलेलो आहे। या डाव्या साईडवरून एक टाइल्सनं भरलेला ट्रक येत होता आणि इथून माझ्या बॅक साईडला तुम्ही बघता हा जो राईट टर्न आहे, या टर्न मधून सिमेंट मिक्सर चालला होता आणि अचानक जो ट्रक चालक होता त्याचा भान सुटला किंवा त्याचा स्वतःच्या हातावर ताबा राहिला नाही आणि अचानक येऊन त्याने त्या सिमेंट मिक्सरला धडक दिली। आता माझ्या उजव्या बाजूला तुम्ही तो ट्रक बघू शकताय, त्याची हालत किती वाईट झालेली आहे, पुढून तो पूर्णपणे दबलेला आहे आणि जो ट्रक चालक होता तो आता खूप जास्त गंभीर जखमी आहे, त्याच्यावर पुढचे उपचार चालू आहेत। आणि 10-15 दिवसाआधीच ह्या ब्रिजच्या बाजूला तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो पलीकडची साईड आहे तिथे एका कारवाल्याने येऊन एका 2 व्हीलर वाल्याला धडक दिली आणि त्यावेळेस देखील जी स्त्री मागे बसलेली होती त्या 2 व्हीलर वाल्याच्या, तिचा पाय पूर्णपणे त्या ऍक्सिडेंट मध्ये गेला आणि एक 3 ते 4 वर्षाची चिमुकली देखील त्यांच्यासोबत होती आणि ती पण गंभीर जखमी झाली। नेमकं ह्या ब्रिजला प्रॉब्लेम काय आहे हा सगळ्या पुणेकरांचा प्रश्न आहे, कारण की जर आपण ऑन अन ॲव्हरेज 2016 ते 2021 जर आपण डेटा काढला तर इथं वर्षभरात 50 ऍक्सिडेंट झालेले आहे, त्यामधल्या 17 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि बाकी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। म्हणजे आता हा जो एरिया आहे किंवा हा जो पट्टा आहे नवले ब्रिजचा, हा इथं नेहमीच काही ना काही अपघात होत राहतात, बऱ्याच जणांचा मृत्यू होतो आणि इथं म्हणजे दर एक 15 ते 20 दिवसाआड काही ना काही होतच राहतं आणि एक म्हणजे दुःखदैवी बातमी जी आहे ती आपल्या सगळ्यांसमोर पोहोचत असते। आता इथं प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं अशीच सगळ्या पुणेकरांची विनंती आहे आता, कारण की इथं थोडे जास्त ट्रॅफिक पोलीस ठेवणं, कारण की दरवेळेस असं होऊन जातं की ज्या वेळेस ऍक्सिडेंट होतो त्यानंतर इथं ट्रॅफिक पोलीसवाले येतात, तोपर्यंत काय ऍक्सिडेंट होईपर्यंत काय करणार, कारण की एखाद्याचा जीव गेलेला तर परत येणार नाही ना वापस। आता यामध्ये आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, इथं थोडीशी जी सिक्युरिटी आहे ती वाढवली पाहिजे आणि जे टर्न्स आहेत, कारण की इथं हा जो हायवे असल्यामुळे इथं बरेचसे जे जड वाहनं आहेत ते रेग्युलर बेसिसवर जाऊन येऊन करतात, तर यांच्यावर लक्ष द्यायला कोणी ना कोणी म्हणजे 24/7 असणं गरजेचं आहे। आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।